हा हा दिसतोय आरेवारी ब्रिज आहे आणि हा तो फेमस पॉईंट आहे जिथनं व्हिडिओ काढते सगळी लोक. हिडन स्पॉटचा नाद गाईच. आम्ही बोललो होतो स्पॉट शोधून काढणार आणि काढलाच एक स्पॉट शोधून. काय तर बघा इथनं बघून घ्या, नाराज होऊ नका. आम्ही आता प्राचीन कोकण बघायला आलोय. एंट्री दाखवली, आता बघतो आतमध्ये काय विषय. आता गाईज आम्ही नमाज करणार आहे. गाईस सकाळ झाली, डोळे सुजले थोडे, रात्री उशिरा आलतो. मी चाललोय गणपतीपुळ्याला. स्वतः एकटा चाललो होतो पण वाश्य भेटला एक आपल्याला. चिल्लूजी बेंद्रे बोलते उसको. थांबा पुढं चाललंय दाखवतो. सकाळचे 8:30 वाजलेत आणि फुल धुकय. चिल्लू सेट स्वतः. चिल्लू सेट आंघोळ केली. हा गेली मला आवडे गेली आंघोळ केली भाऊनी आणि धुकं बघू शकता. पुढचं काय दिसत नाही. रत्नागिरीमध्ये आपलं स्वागत झालेलं आहे. काय काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं नाहीये. बघा हा दिसतोय आरेवारी ब्रिज आहे आणि हा तो फेमस पॉईंट आहे जिथनं व्हिडिओ काढते सगळी लोक. आणि इकडून बायका चालत होते. हा बाईला म्हणतो अच्छा मी चालल्यात कुठं नक्की. त्यांनी घातला होता 1 पीस. आता इथनं आरेवारीचा ब्रिज आहे, इकडं खाडी आहे. आता इथनं आम्ही वरती जाऊन तुम्हाला दाखवतो सगळं. काय भाऊ बरोबर? बरोबर. हां चला बसा मग. ही नवीन झिपलाईन झाली बरं काही आरेवारीला. इथनं अशी झिपलाईन जाते खाली इकडं अशी. बीचचं काम चालू आहे बघ. आता आम्ही इथं फोटो काढायला थांबणार होतो पण एक जरा विषय बघून आम्ही निघालो. बघितलं का मागे? बघा हे बघा. कामा दाखवतो 1 मिनिट. बादशाह झोपलाय दारू पिऊन. तिकडे चिल्या जाऊन आला, बघितलं बादशाह झोपलाय. मग आता आम्ही निघालो. जाऊ दे पण टेन्शन नको. तर ती रस्ता आम्ही एक हिडन स्पॉट शोधलाय गाईज. कोणाला माहिती नसेल असा स्पॉट शोधलाय. हे बघा हे बघा. दाखवणार सगळं दाखवणार. याला पडला असता. स्पॉट कसा आहे? इज्जत द्या. हा स्पॉट भेटला आहे पण हा विषय असा झालाय इथनं खाली जायला रस्ताच नाही इथपर्यंत. आमचं झालं पल्ल्या. आणि इकडं याच्या मागं दिसतंय ना इकडं तिकडं गणपतीपुळे. आता तिकडंच चाललोय आम्ही. बघतो जरा. चल आम्ही इथे गाडी लावली बघा. हा आरेवारी रोड आहे इकडं. आणि इथनं आलं ना पुढं इथं तो स्पॉट आहे. इथनं खाली जायचं इथं. आणि इथनं गणपतीपुळे पण दिसतात. गणपतीपुळे बीच. आणि हे जे ना हे कुठे राहिलं फोकस कर. हां ह्याच्या मागच्या साईडला इथं गणपतीपुळेचं मंदिर मग गणपतीचं. आत्ता आम्ही जस्ट नावला इथं आहे. आता परत इथनं गाडी काढली होती इथनं. आता इथं लावली. आम्ही शोधतोय हिडन स्पॉट. एखादा का होईना आम्हाला हिडन स्पॉट शोधायचं आणि आम्हाला व्हिडिओ करून व्हायरल व्हायचंच आहे. मग तिकडे काही झालं तरी चालेल. आम्ही शोधणार कुत्र्यावानी शोधणार म्हणजे शोधणार. आईला पण व्ह्यू जगमग आईला हाय खाली जायला रस्ता भेटलेला आहे गाईच. विषय खोल पृथ्वी गोल. हिडन स्पॉटच्या नादात चप्पल हातात घेतली आहे. बिना चप्पलेशी निघालोय. पडलो तो डायरेक्ट खाली जाईल. थांबा मी पडतोय वाटतं. हिडन स्पॉटचा नाद गाईच. आमचा हिडन स्पॉट बघा गाईच. हे बघा चपला इथं काढलेत. इथनं असं आलोय चालत. स्पॉट भेटला आम्हाला. बघा हे बघा. दाखवू शकत नाही आपलं. जर तुम्हाला या स्पॉटवरती यायचं असेल ना तर फक्त कपल नाही येऊन चालणार. तुम्हाला इथं पोरं पाहिजे फक्त. बाकी काय नाही. इकडे गणपतीपुळे. इथनं यायला तिथं मध्ये फक्त नदी आहे. म्हणजे नाही का असं खाडीसारखं आहे. मग तिथनं येणार नाही. मी सगळ्यात पहिला जो फोटो काढला ना इथनं आहे. म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले ते इथनं वरती. इथं वरती थांबलेलो आम्ही. इथनं हे दिसत होतं अख्खं. हे बघा हा सीन.
आम्ही बोललो तो स्पॉट शोधून काढणार आणि काढलाच एक स्पॉट शोधून काय का फक्त इथं विषय एवढाच आहे इथं पोरींचं काम नाही पोरच पाहिजे इथं फक्त कारण ते हाईट जास्त आहे इथं वर खाली करता आले पाहिजे तिकडून तुम्ही चालत येऊ शकता गणपतीपुळ्यावरनं फक्त इथं भरती ओटीचा विषय भरती आली की पाणी डायरेक्ट इथं चिटकते दगडाला आहे मागच्या मग इथं त्या हिशोबाने आलं पाहिजे आता एवढा भारी स्पॉट आहे बरं का इथे झाडं बिडं सगळं दारूच्या बॉटल बघा ह्याच्यामुळे लोकेशन दाखवा ना कसं दाखवशी वाटत नाही लोकांना कचरा करता एवढं चांगल्या ठिकाणी इथं आलो आम्ही आता ही एंट्री आहे ते गाडी लावली ही पार्किंग आहे रस्त्याचं काम चालू आहे चिलू भाई गरम किती होते मारणी गरम होते वाशे नमस्कार दादा इकडून एंट्री आहे इथं मंदिर आहे इथं मंदिर आहे ही एंट्री आहे आणि ह्या मंदिराच्या इकडून प्रदक्षिणा मार्ग असं ह्या डोंगराला फिरून असं इकडे येतं गणपतीच्या मागं गर्दी वगैरे नाही एवढी चिलू सोप्पा भाई काय म्हणणे भाऊचं पण काय म्हणणं नाही इथनं मागणं आलं हे धुवायचा विषय पाय बी धुवायचा विषय क्राऊड लय आज काही आतमध्ये जर का दाखवलं नाही तर बघा इथनं बघून घ्या नाराज होऊ नका बघा इथनं अशी एंट्री आहे बहुतेक आतमध्ये कॅमेरा बंद आहे पण दाखवणार भाई मी आपण काहीतरी करून अशी एंट्री असं मंदिर आहे दर्शन आमचं झालं इथनं एंट्री आहे आणि इथं मूर्ती आहे तर इथनं दिसते का दाखवतो थांबा एक मिनिट इथं दिसत नाही पण इथं आतमध्ये मूर्ती आहे एक्झिट पण इथनंच आहे तिकडून एंट्री इथनं इन आहे इथं प्रसाद बनवतात आणि इथं कुठंतरी लाडू पण भेटतं आम्ही बघितलं होता आपण इथनंच एंट्री पण इथनंच एक्झिट पण इथनं आहे इथं लाडू आहे फुकाट लाडू प्रसाद पण सध्याच्या कार्यालयात बंद आहे मग आम्ही आता वासावर निघालो परत घरी नाही आता फिरणार आम्ही बरंच भाऊ दर्शन कसं झालं भारी एक नंबर ना एक नंबर. पहिल्यांदा आला ना होय इथं राहून काय याचा उपयोग आहे आमच्यासारख्याचं ठीक आहे आम्ही पुण्याला राहतो तुझं काय 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 नाही हॉटेल सम्राटमध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे वडा सांबर इथं नॉनव्हेज भेटत नाही गणपतीचं मंदिर आहे मागं दिसतं गणपतीचं मंदिर आहे आणि पुढच्या साईडला समुद्र दाखव हॉटेल आणि तो समुद्र मी घेतले वडा सांबर चटणी भाऊचं आहे वडा सॅम्पल आणि पाव भाऊ बरोबर खाऊ का नको आम्ही आता बीचला आलोय इथं मंदिर आहे मागं इथं नाश्ता केला आणि हे बीच आहे तात्काळ पोलिसांना माहिती द्या अफवांवर विश्वास ठेवू नका सर्व गणेश भक्तांचे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे बघा ते विषय हवेत ओढायचा समुद्राच्या पाण्यात करणार होतो पण कपडे आणले नाही बाकी काय नाही कृपया समुद्र स्नानास जाऊ चिले भाई कसं वाटतंय बीचवर येऊन तर ना पहिल्यांदा आलाय पहिल्यांदा म्हणजे एवढ्या भीतीवर नाही पहिल्यांदा आलो नाही पण आला तर असं पहिल्यांदाच ना गणपतीपुळेला भाऊ पहिल्यांदा आहे माझी नाही माझी तिसरी चौथी वेळ मागं गणपतीचं मंदिर पण बघू शकता गणपती बाप्पा मोरया हा बघा आम्ही हिडन स्पॉट आहे बघा इकडे हा जो डोंगर आहे का हा डोंगर या डोंगराच्या पलीकडच्या साईडला येतो आम्ही जिथे गेलो ते हिडन स्पॉट आम्ही आता प्राचीन कोकण बघायला आलोय एंट्री दाखवली आता बघतो आतमध्ये काय विषय पालखी कशी काय पितं ना नक्की
हुक्क खेच आम्हा कोली वड्याची शान काय विषय. आम्ही आता प्राचीन कोकण बघायला आलो आहे. ग्रुप आहे अख्खा, म्हणजे ग्रुप करून येतात. एक गाईड असतो, पर हेड 50 रुपये, मोबाईलचे 50 रुपये, आणि त्याच्याकडे मोबाईल, त्याचा ID, आणि 1 तास लागतो बोलले फिरायला. तर बघू काय दाखवतात काय नाही ते. 1 तास म्हणलेत. 100 रुपयाच्या हिशोबाने किती रुपये योग्य आहे ते सांगतो मी. आणि 100% असतील, कारण कोकण आहे आपलं, काय विषय होता. बरोबर का नाही चिले भाई, बरोबर बोलू शकतो. पडलो असतो मी. माहिती वेदीचा विषय नक्षत्र बघ. 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती. त्यांची समाजरचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडंसं वाकून या. बघितला दाखवतात. आता माझं तुझ्या आलं कोणता प्राणी आहे? तरस. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो, तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणं येणं असतं. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचं पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जातं. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करत असतात. कधी कधी समुद्राच्या उफाण्याला बाजार हा त्यांच्या होडीपेक्षाही मोठे असतो. याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका. हा आमच्या गावातील महत्त्वाचा उत्पादक घटक होता. हा एकमेव धान्याचे उत्पादन करत असे. गावातील 12 बलुतेदार, राजा व खोत याला धान्य पुरवण्याचे महत्त्वाचे काम हा शेतकरी करत असे. पूर्वी याचा घर जसं असायचं अगदी तसाच घर आम्ही इथे उभारला. ही जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत पिरसा म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जायची. ते ताई चांगलं सांगत होते, पण आम्ही लय व्हायचं. गरमी बघा किती मारण्याची. आता जातो, आता आम्ही आमचंच बघतो, आम्ही आमच्या व्हिडिओ करतो आणि आम्ही आमच्या घरी जातो. उजी पाणी काय काय होतं. कोणी आहे? हा काय विषय माहित नाही. आई झोपली काय चल बंदी. अरे बंदे काय आमची गाण लागली असते. आता तिथे आतमध्ये गेलो असती वट वागळत ना, डेंजर वरती डेंजर वट वागळत ओजीवाली का. आता भट्टी कुठली आयडिया. हे काय विषय हा काय विषय वरती. हा मोरो कोणी सांगितलं नाही तो उद्या. आमची ओळख गाईच. एक नंबर. हे बघ ते रावण पशी ते रावण बघ. घाबरती. व्हिडिओ करू. इकडं हळूच ये.
आता तुला पकडणार. हे बघ, दादा बघ रावण झालं. इकडे ये लवकर, इकडे. हे चला. या सेक्शनला चिल्ला घेऊन जा. नाच ना वाघ घाल वाघ. हे मम्मी शांत बस. उंदीर. सिंह. आता गाईज आम्ही नमाज करणार आहे. जयगड. तो बघतो हा तो कुठे एक आहे. कुठं मला दिसत नाही. दिसत नाही. अरे हा इथं आहे. इथे जेवण आहे, खाली ऑर्डर द्यायची आणि घ्यायचं. वरती काय नाही, इकडं खाली नाही. तिथे चप्पल काढायचा विषय आहे बघा. आम्हाला दाखवतो बघा. हे इथे शिंपले म्हणजे नाही का असे शिंपले, शंख, शिंपले, मासे ते तिथं आतमध्ये. इथं व्हिडिओ अलाउड नाही त्यामुळे बंद केलं होतं. 50 रुपये, 100 नाही, %1 वरती आहेत. फक्त ते मॅडमसोबत फिरा. मी आलो आणि 2 मिनटात संपलं. त्यांनी आम्हाला एक तास सांगितलं होता. पण ते माहिती देतात ना, प्रॉपर माहिती, कुठं काय कोण काय करतं सगळं सांगतात. आता जायचं, आता वैताग आला आम्हाला. उन्हानेच गरमीनेच वैताग आला, बाकी काय नाही. लोकांना वाटतं सगळ्या आरे वारे म्हणजे एकच बीच आहे, पण तसं नाही आहे. आरे बीच आहे आणि पलीकडे जो आहे तो आरे बीच आहे. म्हणजे आरे वारे असा विषय. काय भाऊ? आरे वारे. हे इकडून सॉरी इथनं रत्नागिरीकडे येतो. इकडे वरती पावस आहे आणि इथं विनायक मंदिर आहे. आणि हा भाटे ब्रिज आहे आपला. सॉरी भाटे बीच आहे हा, भाटे बीच. आम्हाला हा मंदिर दाखवत. मासे बघा. कासव बिसव. इथं मारुतीची पण मूर्ती आहे. बघा. चल ये बघूया. भूक लागली खायला. क्रिकेट खेळायला तयार होते बॉईज, बाकी काय नाही. प्रोटीन खातात थोडं. गाईच पोरं क्रिकेट खेळतात. आणि आपल्याला एक सिंगर भेटलाय. सिंगर आम्हाला गाणं ऐकवतो. ये लवकर आहे मार्केटमध्ये आहे. छोटू डॉन गाणं ऐका. छोटू डॉनचं. यात्री भुवनाचा तू सूत्रधार साऱ्या या भक्तांचा ते थांब रे. तारणादार गणा आकारू करोमकार भगतांचा आधार. आकारू करोमकार भगतांचा आधार. चहरात देवा तुझाच द्या समाजा बोल्या मनी देव तुझाच द्या. तुझ्या बुद्धीचा घर सागरदार. लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. हा भाई वास्का भाई सगळ्यांनी करा, भाऊसाठी करा. काय गाण नाही एवढे. नो बॉल रेचूर पडला बॉल. ये नो बॉल आहे. चल ये रन घे तू आता. 0-20 झाले. चल 21 घंटा.